पेण तालुक्यातील शंकरनगर येथील मँगो होम सोसायटी आणि पाटणोली या 2 ठिकाणच्या चोरींच्या घटनांची उकल करण्यात पेण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे। या कारवाईत मँगो होम सोसायटी येथील चोरीच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित सुमित संतोष हंगारे याच्या हालचालींवर सुमारे 35 ते 40 दिवस नजर ठेवून त्याला ताब्यात घेतले। सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केले, तर पाटणोली येथे झालेल्या चोरीचा तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी येथे छापा टाकून आरोपी शमसुद्दीन रईस खुरेशी वय 36 याला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशीअंती सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी वय 30 आणि मोहम्मद शहीद अल्लाउद्दीन खान हे साथीदार असल्याचे समोर आले। सलीम अन्सारी याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली असून या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी, हत्यारं आणि चोरीस गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली आहे। तर मुख्य आरोपी मोहम्मद शाहिद खान हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 3,45,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्याच सोसायटीमध्ये राहणारा एक इसम यास आम्ही अटक केलेली आहे आणि अटकेअंती चौकशीअंती आम्ही चोरीस गेलेला 1,55,000चा दागिने जे सर्व हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे। त्याचबरोबर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पेणच्या लगत असलेले पाटणेश्वर या गावामध्ये दिनेश म्हात्रे यांच्या घरी देखील रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली होती। तिथून देखील 1,50,000 रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा तपास त्याच पद्धतीने आम्ही केला असता मिळालेल्या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे सदर गुन्हा देखील आम्ही उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळालेले। सदरच्या गुन्ह्यामध्ये यातील आरोपी हे भिवंडी व मुंब्रा साईडचे असल्याची माहिती मिळाली। अत्यंत कसोशीने त्यांचा तपास करून त्याचा शोध घेऊन आमच्या डीबी पथकाने 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दोन्ही आरोपी भिवंडीचे आहेत। एक मुख्य आरोपी तो आधी मुंब्राचा, तो त्याचा शोध घेणे बाकी आहे। त्यातील 3रा आरोपीचा शोध घेण्यानंतर गेलेल्या मालाचा आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास माननीय आदरणीय आमचे पोलीस अधीक्षिका मॅडम अच्युत दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे ॲडिशनल एसपी शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे डिव्हिजनचे डीवायएसपी ललिता नारकुट यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमने गुन्हे डिटेक्शन टीमने केलेला आहे। त्या पथकामध्ये API राजपूत, PSI सुनील चव्हाण, PSI राजेश पाटील, SC कोकरे, SC वसकोटे, SC अजिंक्य म्हात्रे, SC अमोल म्हात्रे, SC सुशांत भोईर, तसेच संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे या डीबी पथकाने सुद्धा दोन्ही गुन्ह्यांचा अत्यंत कसोशीने तपास करून गुन्ह्याची उकल केली व गुन्ह्यातील गेल्या मालाचा हस्तगत केलेली आहे। धन्यवाद।